नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नमिताज ब्लॉगमध्ये। तर आज जाणार आहे मी बाहेर कुठे ते तुम्हाला पुढे कळलंच। इथे आमचे साहेब आवरून बसलेले आहेत, तर चला आता मी निघते। इथं आमचा हिरो पण तयार झालेला आहे। तर आता पावसामुळे ना सगळीकडे सगळ्या नद्यांना भरपूर असं पाणी आलेलं होतं। आणि ही नदी आहे ना, इतर वेळेस थोडं पाणी कमी असतं, पण आता आज पावसामुळे भरपूर फुल भरलेली होती। आणि आहे ना सगळीकडं भरपूर छान अशी हिरवळसुद्धा झाली होती। बघून असं प्रसन्न वाटत होतं आणि भरपूर दिवसांनी अशी हिरवळ पाहायला मिळाली, कारण की आता शहरात वगैरे काय अशी हिरवळ बघायला भेटत नाही। तर आज भरपूर अशी हिरवळ बघितली, मनाला एकदम प्रसन्न वाटत होतं। तर आम्ही आलेलो आहो वाडे भोलाईच्या मंदिरात। तर हे मंदिर आहे वाघोलीमध्ये। तर भरपूर असं मोठं मंदिर आहे आणि हे जुनं मंदिर आहे। समजा काहींना जवळ खरूज नाईटे आलेले असेल ना, तर ते आवर्जून ह्या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात। आणि इथे मी घरूनच आहे ना वटीचं सामान काही घेऊन आले होते। आणि आज होता रविवार, त्याच्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर होती आणि पाऊस नव्हता आज, म्हणून बरं होतं, कारण पाऊस असला तर भरपूर अशी चिकचिक होते ना। तर आज पाऊस नव्हता आणि मंदिर आतमध्ये सुद्धा आहे ना भरपूर असं मोठं आहे आणि लाईन होती। आम्हाला अर्धा एक तास लागला लाईनीमध्ये, पण झालं दर्शन पटकन। तर इथे बाजूला आहे ना मंदिराच्या तलावसुद्धा होतं, तर त्याच्यामध्ये ना हातपाय तोंड वगैरे धुतात, चांगलं असतं असं म्हणतात। त्याच्यामुळे मी पण इथे हातपाय तोंड वगैरे धुवून घेतलं। पुढे गेला तिकडे आहे पुढं, आपण इकडून आले। हा इकडून तर इथं पेरू खूप गोड आहे, खूप छान पेरू आहे। तर आता आलो आम्ही इथे थेऊरच्या गणपतीला, थेऊरचा चिंतामणी। तर हे अष्टविनायकपैकी एक ना गणपतीचं देवस्थान आहे। तर आता इथे आलो होतो आणि इथे पण आहे ना आज रविवार होता, त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती। आणि इथे बाहेरच दुर्वा वगैरे घेतला, मोदक घेतले। म्हणलं भरपूर दिवसांनी आलेलो आहे, पण आतमध्ये भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही काय लाईनीत लावून दर्शन घेतलं नाही, नाहीतर आम्हाला 2-3 तास लागले असते। त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं फक्त। तर आता दुपार झाली होती, त्याच्यामुळे भूक लागली। मग हॉटेलमध्ये जेवण केलं आणि बाहेर आलं ना की श्रवणला लगेच भूक लागती, त्याला बाहेरचं खायचंच असतं।
तर इथे त्याने त्याच्याच आवडीचं घेतलं होतं, मंचुरियन घेतलं होतं आणि पनीर लबाबदारची भाजी घेतली होती. दोन्हीही छान होतं, टेस्टी होतं. मग जेवण केलं आणि घरी निघालो.